तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज आलेलो आहोत खामगाव बाजार समितीमध्ये आणि इथं काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. पब्लिक चर्चामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण विचारूया, आता सरकारने, आपल्या राज्य सरकारने कुठतरी एक कर्जमाफी केलेली आहे आणि त्यावर शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहेत किंवा काय मत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. इथं आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. दादा, तुमचं नाव सांगा. पप्पू खान. कुठले आहे तुम्ही? आम्ही साखरखेडा. बर, काय कुठलं पीक आज म्हणजे कुठलं क्रॉप घेऊन आलेले आहेत? सोयाबीन. बर बर, काय भाव मिळाला सोयाबीनला का 6,500 रुपये भाव मिळाला. 6.5. तर तिच्यातून बी 61,200 रुपये भेटले. बर, सध्या राज्य सरकारने कर्जमाफी केलेली आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे, पण लवकरात लवकर कर्जमाफीचा GR काढायला पाहिजे ना ते ना. तर लोक शेतकरी आत्महत्या झाल्याच्या नंतर ते पैसे भेटून काही फायदा होणार नाही. बरोबर आहे. कारण शेतकऱ्याला पीक पेरणी जवळ असल्या कारणामुळे त्याला पीक पेरणी तोंडावर आल्यामुळे लवकरात लवकर पैसे लागेल ना. खता बियाचे भाव वाढले, त्याच्यानंतर खता बियावाल्याला, त्याच्यानंतर नांगरणी आहे, त्याच्यानंतर मग पुन्हा तणनाशक मारणाऱ्याला, मजुराला पैसे, DAP चे भाव वाढवले. मग अशा माध्यमातून सरकारने कधी उशिरा प्रक्रिया केली तर ते पैसे कोणत्याही शेतकऱ्याच्या कामी पडणार नाही. याच्यामध्ये सरकारची पुन्हा एकदा त्याच्यामध्ये अट आलेली आहे की सुरुवातीचे जे काही तुमचं 2 लाखावरचं जे काही कर्ज आहे ते आधी तुम्हाला भरावं लागेल आणि नंतर हे माफ होईल. तर हे 2 लाख पर्यंत कोणत्या लोकांना गेले? सर्वसाधारण लोकांनी कर्ज घेतले ते 2 लाख. हे जो बिझनेसमॅन लोक आहे त्या लोकांनी पैसे गेले. ते शेतकऱ्याचे 1 किंवा 1.5 लाखापर्यंत कर्ज हे शेतकऱ्यांना कोणतेच गेलं नाही. कारण त्याला माहिती आहे आज रोजी आपल्या भीतीपोटी आपलं शेती किंवा वावर किंवा जागा चालल्या जाईल या संदर्भानुसार त्या लोकांनी शेतकऱ्याकडे याच्यावर पैसे गेलंच नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही शेतकरी म्हणून समाधानी आहात हे कर्जमाफी केली सरकारने? कर्जमाफी याच्यावर की सर की कर्जमाफी मालाला भाव नाही. आम्ही आज आलो, माल 8-8.5 सांगितला, पण 8.5चा भाव नाही. सोयाबीन ही 63च्या 63.5च्या भावाने देणं पडली शेतकऱ्याला. शेतकऱ्याचं काय कर्जमाफी? काय कर्जमाफीवर नुसते बस चॉकलेटा देणं चालू आहे. चॉकलेट अजून विमा बी देऊन नाही राहिली राज्य सरकार. चॉकलेट द्यायला लागली याच्यावर. विमा म्हणे आज देतो, 2 महिन्याने देणारे, 3 महिन्याने अशी चॉकलेट द्यायला लागली. मुख्यमंत्री हे म्हणतात बस ते तर ते शिवराज चव्हाण म्हणे व्याजासहित आम्ही शेतकऱ्याचे पैसे देऊ, पण अजून शेतकऱ्याचे पैसे भेटले नाही. याच्यावर हेच म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं कर्जमाफी झाली? माझी एकच अपेक्षा, मालाला भाव मिळावा. मालाला भाव भीक नको, भीक नकोच. म्हणजे हे दरवर्षी ज्या प्रकारे राज्य सरकार म्हणतं की आम्ही कर्जमाफी करू, कर्जमाफी कुठतरी एक पर्याय असू शकत नाही असं तुमचं? कर्जमाफी पर्याय नाही, मालाला भाव पाहिजे शेतकऱ्याचा. मला 67 भाव सांगितले सकाळी, आज रोजी शनिवारला. आणि आजचे भाव मला आता 5800 मागितले माझी सोयाबीन. मी रिटर्न चालवली. तिकडे कचरा भाव टिकेल, आमचा मालाला भाव पाहिजे. एकंदर ही परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांचं सरळ म्हणणं आहे की सरकारने आमच्या कुठतरी मागण्या मान्य कराव्या. 2 लाखापर्यंत जी काही तुम्ही कर्जमाफी केलेली आहे यावरच शेतकरी समाधान नसून खरं तर हा शेवटचा पर्याय नक्कीच शेतकऱ्यांसाठी नाहीये. इथं आपल्याला एक वयस्कर आजोबा आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया. काय वाटतं काका, इतक्या दिवसाची तुम्ही शेती करताय? मालाला तर आपला भाव नाही. 2 लाखापर्यंत माफी, त्याचा काही मिळ नाही, विमा नाही आणि मालाचे भाव कमी होऊन राहिले, खताचे बियाचे भाव वाढून राहिले मनमाने. म्हणजे कुठतरी सारखंच होत आहे. कुठतरी सारखंच होऊन राहिलं. काय त्याला काय इलाज? शेतकऱ्याचा कोणी मायबाप नाही. बरोबर आहे. शेतकऱ्याचा कोणीच विचार नाही करत. मालाला भाव नाही, खताला भाव, बियाण्याला भाव, सगळ्याच गोष्टीला भाव. एक पट देते शासन, 10 पट एक पट देऊ राहिला, 10 पट वसूल करू राहिला ना. 10 पट वसुली. एका पटीनं देऊ राहिला 10 पट. उपाशी शेतकरी मजुरी करणं परवडली काय वेळ? परवडती पण शेती शेती परवडत नाही. असं जर चाललं तर शेती परवडतच नाही. कवडी चांगले बांधून राहिले शेतकरी म्हणून राहिले. एकंदर ही परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आणि त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं की त्यांना नेमकं काय वाटतं. बघत राहा आमची पब्लिक चर्चा चॅनल. धन्यवाद. फक्त मालाला भाव पाहिजे.